नमस्कार सर्वांना। आज या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जनता पक्ष भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके त्यांचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारताई, त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष अमित साटम गटनेते गणेश भाऊ खंडकरजी, अमेय गोलरकरजी, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महापौरपदी आज मी पदग्रहण केलेले आहे। मला फार आनंद होतोय की भारतीय जनता पक्षाने यावेळी सर्वसाधारण महिलेचं रिझर्वेशन झाल्यानंतर एक आम्ही तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आणि अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी दिली। भारतीय जनता पक्षाने म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठी असणार आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी घोषणा केली होती की मुंबईचा महापौर हा मराठीच असणार आणि बोलल्याप्रमाणे या ठिकाणी मराठी महापौर विराजमान झालेले आहे। परंतु इतकी मोठी एक संधी असेल किंवा खूप मोठी जबाबदारी आहे, या पद्धतीने मी या महापौर पदाकडे बघते। महापौर पद जरी असलं तरी सुद्धा मी मुंबईची सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे। तरी सुद्धा मी या माध्यमातून सांगेन की 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई यामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवताना दिसतोय। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई गतिशील मार्गाने पुढे जात राहिली। बरेच कोस्टल रोड असतील किंवा मेट्रोचे पूर्ण इन्फ्रामॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं, मेट्रोची मोठी मोठी कामं असतील, दळणवळणाची कामं असतील किंवा मुंबईच्या मूलभूत गरजा असतील याकडे आवर्जून पाहिलं गेलं। परंतु त्यानंतर कोविड आल्यानंतर या ठिकाणी जेव्हा गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले त्यावेळी मी असं म्हणेन की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना प्रगतीच्या पदपथावरती मुंबई जात होती, तर ते आल्यावरती प्रगतीच्या पदपथावर मुंबई जात होती। परंतु पुन्हा विधानसभामध्ये आणि मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जनता जनार्दन यांनी भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं काम पाहून एक चांगला मॅन्डेट, एक चांगल्या पद्धतीचं असं कौल जनतेने आम्हाला दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही 118 महायुतीचे नगरसेवक या ठिकाणी विराजमान झाले। परंतु हे या ठिकाणी सभागृहात आम्ही आल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की 4 वर्षानंतर हे जे इलेक्शन झालं, मुंबईकरांच्या आशा फार आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईकरांचे नगरसेवक सेवक म्हणून सगळेजण काम करणार। मी तर याही पलीकडे पुढे जाऊन सांगते की सभागृह चालवत असताना तुम्हाला दिसेल, अन्यथा मी इतर वेळी माझ्या महत्वाच्या कामाव्यतिरिक्त मी महापौर म्हणून तुम्हाला रस्त्यावरती फिरवून लोकांच्या सर्वसामान्य जनतेमध्ये गेलेले आहे। अशा पद्धतीचं कामकाज मला या ठिकाणी करायचंय। आमचे गटनेते गणेश खंडकरजी यांचं मार्गदर्शन सातत्याने मला असतं। त्या ठिकाणी आपले उपमहापौर या ठिकाणी आलेले आहेत, सगळ्यांचं मार्गदर्शन आणि सगळ्यांच्या विचाराने या ठिकाणी मुंबईचं सभागृह बीएमसीचं सभागृह या ठिकाणी चालवायचं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की मी महापौर म्हणून न्यूट्रल या पद्धतीने सभागृह चालवणार। सभागृहाची गरिमा राखणं हे माझ्या सहित सर्व बसलेल्या नगरसेवकांचं कर्तव्य आहे, कारण मुंबईकरांनी तुम्हाला पूर्ण आशेने या ठिकाणी पाठवले। तरी या ठिकाणी गोंधळ न घालता विरोधी पक्षाचं सुद्धा चांगले ठरावाच्या सूचना असतील किंवा मुंबईच्या हितासाठी काही प्रश्न असतील ते नक्कीच विचारात घेऊन या ठिकाणी मुंबईतली कामं करायची। मला अजून एक जरा तुम्हाला सांगायचं ते म्हणजे उपनगरामध्ये एखादं चांगलं मेडिकल कॉलेज कशा पद्धतीने होणार याकडे सुद्धा माझं लक्ष असेल। मग माझा जो कळीचा मुद्दा होता, जे माझं नामांकन झाल्यापासून मी सातत्याने बोलत राहिले, ते म्हणजे जो मूळ मुंबईकर आहे, जो टॅक्स पेअर आहे, त्याच्यासाठी फुटपाथ आता चालण्यासाठी राहिलेला नाही।
तर अशा ठिकाणी ज्या पद्धतीने इलिगल बांगलादेशी हॉकर्स बसलेले आहेत त्यांचे जात प्रमाणपत्र, त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी चेक करून जर ते बोगस असेल तर त्या ठिकाणाहून त्यांना उठवलं जाईल. त्याच्यावरती मी प्रकर्षाने लक्ष देईन. मुंबईचं जे हवामान आहे ते थोडं आपण पाहतोय तुमच्या माध्यमातून प्रदूषित झालेलं आहे, पण त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करायचं ह्या पद्धतीने मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर बसून मी सगळा विचार विनिमय करून पुढची मी वाटचाल करणार आहे. मी अतिशय संवेदनशील अशी महापौर आहे. मी अतिशय संवेदनशील अशी मुंबईची सेवक आहे. मी गेले 22 वर्ष तळागाळात लोकांमध्ये राहून काम करणारी अशी मी एक कार्यकर्ती आहे. मला जाणीव आहे मुंबईकरांच्या सगळ्या गोष्टींची. महिलांसाठी मी अतिशय संवेदनशील आहे. एवढी वर्ष महिलांसाठी माझी बरीच कामं झालेली आहेत. त्यामुळे प्रखरतेने महिलांच्या बाबतीत सगळ्या विषयांमध्ये मी लक्ष घालणार. मी मगाशीच सांगितलं 2014 पूर्वीची नंतरची मुंबई ज्या पद्धतीने वेगाने जाते आणि भारतीय जनता पक्षाचा आमचा जो वचननामा या ठिकाणी तयार झालेला आहे महायुतीचा, त्या वचननाम्याप्रमाणे दिलेल्या सगळ्या मुद्द्यांवरती विशेष बैठका घेऊन मी सगळे मुद्दे मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आणि हे करत असताना तुम्ही प्रसारमाध्यम माझ्याबरोबर कायम असणार अशी मी आशा करते. त्याचबरोबर माझे सहकारी आहेत, सभागृह नेते, विविध कमिट्यांचे चेअरमॅन असतील. त्याशिवाय मुंबईमधल्या जेवढ्या प्रभाग समिती आहेत त्या ठिकाणी मी एक नवीन या पद्धतीने मी सांगू इच्छिते की मी तिकडे जाऊन त्या प्रभागातले सगळे नगरसेवक आणि तिकडची जनता अशा पद्धतीचा एक मी कार्यक्रम घेणार आहे. म्हणजे असं नाही वाटलं पाहिजे की तुम्हाला माझ्याकडे यावं लागतंय, जनतेला असं वाटलं पाहिजे महापौर त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्याशिवाय मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की महापौर निधी जो असतो, ज्या माध्यमातून आपण रुग्ण असतील किंवा मुलांच्या शिक्षका त्यांची फी असेल त्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो. पण मी या माध्यमातून सांगेन की फुलांचा गुच्छ आणि शॉल देण्यापेक्षा महापौर निधीला जर सढळ हाताने पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मुंबईकरांनी, दानशूर व्यक्तीने, सभागृहातील सर्व सभासदांनी, नगरसेवकांनी माझ्यासहित या ठिकाणी जर मदत केली तर आपल्या मुंबईतील गरीब मुलांना किंवा गरीब जी काही आहेत रुग्ण ज्यांना हॉस्पिटलचा खर्च बेअर करता येत नाही अशांना मदत होईल. त्या अशा पद्धतीचं एक चांगलं काम आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. डबल इंजिनचं सरकार होतं, आता ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. काम खूप चांगलं चालणार. केंद्रात सत्ता आहे तर आपली महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आता बीएमसी मध्ये सत्ता आहे. त्यामुळे अतिशय पारदर्शकता आणि चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करतो. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि सोशल मीडियाच्या सर्व प्रतिनिधींचा मनापासून महापौर मॅडम, गटनेते आणि आमच्या महायुतीच्या तर्फे आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो की आम्हाला आमची मतं, आमचं म्हणणं मांडण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठ करून दिलं. 4 वर्षाच्या नंतर ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते आणि तुम्ही आम्ही सर्व लोकप्रतिनिधींची वाट पाहत होतात आणि आम्ही तुमची वाट पाहत होतो. म्हणजे सभागृहात असतोय. आज पुन्हा एकदा 4 वर्षानंतर जिवंत झाल्यासारखी वाटते आणि अशी 5 वर्ष देखील अशी जिवंतपणा या वास्तवामध्ये आहे. मी महायुतीचे आमचे नेते, देशाचे कर्तव्यदक्ष नेते, पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचं कणखर नेतृत्व आणि आपल्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्राताई पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळे हे प्रचंड यश या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे.
118 दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आणि आता अजित पवार आणि शरद पवार साहेबांचे पक्षाचे 4 असे मिळून 122 असे एवढं क्लिअर मेजॉरिटी असणारी सरकार म्हणजे सत्ता या मुंबई महानगरपालिकेमध्ये आता स्थापन झालेली आहे. आणि आपल्या माध्यमातून मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की मुंबईचा जो विकास राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली झपाट्याने चालू आहे, त्याच झपाट्याने या मुंबई शहराचा विकास देखील झपाट्याने होतो. आपल्या काही पत्रकारांनी विषय काढले ते अतिशय महत्वाचे. गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाने ज्या गतीने या मुंबईचा विकास करायला पाहिजे होता त्या गतीने झालेला नाही आपण मान्य करायला. आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी असणं, लोकप्रतिनिधींचं वचक असणं प्रशासनावरती आता ते ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये होईल. आणि आपण सुरूच पाहिजे असेल की ह्या मागच्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील जवळजवळ 70 ते 80% रस्ते बनवण्याचं काम हे राज्य शासनाने आदेश दिले या मुंबई महानगरपालिकेला की या ठिकाणी मुंबईचं टेंडर होऊन उर्वरित जे काही रस्ते आहेत ते मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे होतील. याचाच अर्थ असा आहे की मुंबई शहर हे भविष्यामध्ये खड्डेमुक्त होईल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये होईल. त्यामुळे कोणतरी आमच्यावरती टीका करणारी किंवा मुंबई महानगरपालिकेवरती टीका करणारी एखादी टीका याच्या पुढे आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही हे आपल्याला निश्चितपणे खात्री आहे. दुसरं महत्वाचं आपण म्हणालात की शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेने बापूर मॅडम म्हणाले तशा आमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की ह्या मुंबईतील ज्या मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, यांचं शिक्षणाचा दर्जा सुधारणं. खरं तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या अगोदर ती मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या वास्तू सुधारल्या पाहिजेत. चांगल्या वास्तू तुम्ही जर या खाजगी शाळांसारख्या दर्जेच्या तोडीच्या दिल्यात तर त्या ठिकाणी आपले पालक आपल्या मुलाला त्या शाळेमध्ये टाकतील. इथपासूनच सुरुवात आहे. त्यामुळे महापौर मॅडमना मी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण विभागाला सर्वच जण या बाबतीमध्ये काम करायला लावणार आहोत. रुग्णालयाची आवश्यकता आहे. मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं नायर, केईएम यासारखी मोठी रुग्णालय मुंबई शहरामध्ये किमान 5 वर्षाच्या एका कालावधीत एक तरी रुग्णालय उभं केलं गेलंच पाहिजे. हे धोरण काही मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणी करायलाच पाहिजे असं आपण ठरवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून केलं. दुसरं असं आहे की मुंबई शहरामध्ये वाढती लोकसंख्या पाहता मुंबई शहराला भविष्यामध्ये पाण्याचा पुरवठा ही एक मोठी समस्या या ठिकाणी होणार आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये समुद्राचं पाणी, खारं पाणी गोड करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करत होतो. त्याच्याऐवजी मुंबई शहर ते मुंबई शहरापासून ठाणे, पालघर या आजूबाजूच्या शहरात आपल्याला जर तिथे आणखीन धरणं आपल्याला नवीन करता आली तर ते करणं अतिशय महत्वाचं आहे. त्या दृष्टीने देखील प्रशासनाला काम करायला लावणं हे आमचं काम आहे.